एक मोठी बातमी पाहणार आहोत आणि या संपूर्ण बुलेटिनमध्ये आपण राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहोत। अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची आज दुपारी 12 वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत। दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होईल। मराठा समाजाचा शनिवारी ठिकठिकाणी रास्ता रोको झाला। या रास्ता रोको आणि नंतर धरणं आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्याबाबत बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान अजय बारस्कर यांच्या आरोपांनाही मनोज जरांगे उत्तर देण्याची शक्यता आहे। आज दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची एक बैठक बोलावण्यात आलेली आहे। मराठा समाजाची मनोज जरांगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल दुपारी 12 वाजता। त्यासोबत आंदोलनाची दिशा पुढची काय असेल, रास्ता रोको आणि त्यासोबत धरणं आंदोलन देखील करण्याचं आवाहन करण्यात आलं आंदोलकांना आणि त्यासोबत अजय बारस्करांच्या आरोपांना देखील आज बैठकीत मनोज जरांगे उत्तर देतात का हे देखील पाहावं लागेल। रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। रवी, आज दुपारी मराठा समाजाची बैठक बोलावली गेली आहे। किती मराठा बांधव येण्याची शक्यता बैठकीला आणि काय असतील मुद्दे? आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे। मागच्या 5-6 महिन्यांपासून हे आंदोलन जे आहे ते अविरतपणे सुरू आहे। सध्या उपोषण सुद्धा सुरू आहे। त्याचबरोबर मराठा समाजानं काल मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरात रास्ता रोको आंदोलन केलं। मात्र या रास्ता रोको आंदोलनाचं आजपासून धरणे आंदोलनामध्ये रूपांतर झाले आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी बैठक जी आहे ती अंतरवाली सराटीमध्ये बोलवलेली आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील जे आहे ते समाजासोबत बोलणार आहेत। जे पाठीमागून जे षडयंत्र रचलं जात आहे त्याविषयी सुद्धा या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील सगळे मुद्दे जे आहेत ते समाजासमोर मांडणार आहेत। त्याचबरोबर जे धरणे आंदोलन जे पुकारलेलं आहे त्या धरणे आंदोलनाचं पुन्हा रास्ता रोको आंदोलनामध्ये रूपांतर करायचं का याचा सुद्धा निर्णय जो आहे तो या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्यभरातून मराठवाड्यातून विविध ठिकाणातून मराठा बांधव जे आहे ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। रवी, धन्यवाद या माहितीसाठी आणि 12 वाजता या बैठकीत नेमकं काय होतं याचे देखील अपडेट आपण घेऊच।